पुण्यात जीबीएसचा धोका, पाण्याची पाहणी न करता माघारी फिरणाऱ्या पथकाला गावकऱ्यांचा घेराव। पुण्यात जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय। जीबीएस संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झालं, परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल झालं आहे, परंतु विहिरीची पाहणी न करता पथक माघारी निघाल्याने नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे। विहिरीतील पाण्याची पाहणी करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली होती। या पथकाची गाडी नागरिकांनी अडवली, त्यानंतर आरोग्य पथकाने पाण्याची पाहणी केल्याचं समोर आले। कच्चे किंवा कमी शिजलेले अन्न, विशेषतः अंडी आणि सी फूड मांसाहारी पदार्थ कच्चे खाणे टाळा, वैयक्तिक स्वच्छता राखा, उद्रेकादरम्यान भांडी किंवा अन्न सामायिकीकरण करणं टाळा, कच्चे मांस हाताळल्यानंतर स्वयंपाकातील पृष्ठभाग आणि भांडी निर्जंतुक करा, जेवणापूर्वी आणि शौचालयाला गेल्यानंतर शौचालय वापरल्यानंतर साबणाने आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा, अन्नपदार्थ हाताळताना प्रत्येक वेळी हात साबणाने स्वच्छ धुवा, असे महानगरपालिकेने नागरिकांना सांगितले आहे। किंवा कुठे कुठे हॉस्पिटलमध्ये काय ऍक्शन झालं होतं किंवा लोकल फील्डवरती काय ऍक्शन चालू आहे, लेट अस हॅव अ रिव्ह्यू फर्स्ट। रिव्ह्यू घ्यायला आम्ही आलो होतो, पण रिव्ह्यू करून न येता लगेच सुरू ऍक्च्युली महत्त्वाचा प्रश्न आहे की जी समिती नेमलेली आहे त्या समितीचं काम काय असणार आहे? तुम्ही ससून रुग्णालयामध्ये काल पाहणी केली, आज लायब्ररी हॉस्पिटलमध्ये पाहणी केली, आता या ठिकाणी आलात। समितीला तुम्ही काम काय करणार, म्हणजे कोणता अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला पाठवला जाईल किंवा कसा समन्वय साधला जाईल राज्याच्या आरोग्याशी? राज्याच्या आरोग्याशी ऍक्च्युली समन्वय असतो सेंटरचा, आणि त्याचप्रमाणे म्हणजे आता मीडियामध्ये न्यूज रिपोर्ट झाली, त्याचं स्कॅनिंग अगदी होतं, त्याच्यानंतर आउटब्रेकचं इन्व्हेस्टिगेशन प्लॅन होतं। स्टेटनी तर ऑलरेडीच RRT प्लॅन केली आहे, स्टेटनं आधीच काम चालू केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।